नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल, म्हणजे लोढा बिल्डर्सबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹1,343 आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 19.51%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1.34 लाख करोड रुपयेचा, म्हणजे जवळपास 1.5 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड प्री सेल्स सर्ज 32% इयर ऑन इयर बेसिस इन Q3 फायनान्शियल इयर 2025. तर मित्रांनो, आज मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडने आपल्या Q3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर चला या कंपनीच्या Q3च्या बिझनेस अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडचा प्री सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 32%ने वाढून 4,510 कोटी रुपये आला आहे आणि मित्रांनो, मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडचा कलेक्शन्स इयर ऑन इयर बेसिसवर 66%ने वाढून 4,290 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया वाड विझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹38.15 आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 33.89%चे निगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, वाड विझार्ड इंक्स पॅक्ट विथ न्यूयॉर्क बेस C4V टू डेव्हलप बॅटरी सेल्स फॉर EV पोर्टफोलिओ. तर मित्रांनो, वाड विझार्ड कंपनीने न्यूयॉर्क बेस कंपनी C4V सोबत पार्टनरशिप केली आहे. कशासाठी? इलेक्ट्रिक व्हेकल पोर्टफोलिओसाठी बॅटरी सेल्स डेव्हलप करण्यासाठी. चला आता बोलूया ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹767.05 आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 43.55%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 50,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, ज्युबिलंट फूड हिट्स 52 वीक हाय ॲज रेव्हेन्यू क्लाइम्स 56% इयर ऑन इयर बेसिस इन Q3. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आज ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडने आपल्या Q3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स इयर ऑन इयर बेसिसवर 56.2%ने इन्क्रीज होऊन 2,153.2 कोटी रुपये आला आहे आणि मित्रांनो, त्याचसोबत ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडचा स्टँड अलोन रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स इयर ऑन इयर बेसिसवर 18.9%ने इन्क्रीज होऊन 1,611.1 कोटी रुपये आला आहे डिसेंबरच्या Q3 मध्ये. चला आता बोलूया हॅपी फॉर्गिंग्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹999 आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 0.11%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 9.41 थाउजंड करोड रुपयेचा, म्हणजे जवळपास 9,500 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, हॅपी फॉर्गिन्स लिमिटेड टू इन्व्हेस्ट ₹650 करोड इन हेवी कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग. तर मित्रांनो, हॅपी फॉर्गिन्स लिमिटेड हेवी कंपोनंट्स मॅन्युफॅक्चरिंगच्या युनिटमध्ये 650 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. कशासाठी? हेवी कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंगची युनिट सेटअप म्हणजे स्थापित करण्यासाठी. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹776 आणि या कंपनीने
आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 1.66%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.86 लाख कोटी रुपयाचा, म्हणजे जवळपास 3 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेड अचीव्ज टोटल सेल्स ऑफ 2.35 lakh व्हेकल्स इन Q3 फायनान्शियल इयर 2024-25. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडने फायनान्शियल इयर 2024-25च्या Q3मध्ये टोटल 2.35 लाख व्हेकल्स सेल केले आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 1216.25 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 5.99%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 16.48 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 16.5 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स एंटर्स रिहायड्रेशन मार्केट विथ ₹10 एनर्जी ड्रिंक. तर मित्रांनो, रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्सने 10 रुपयाच्या एनर्जी ड्रिंकसोबत रिहायड्रेशन मार्केटमध्ये एंट्री केली आहे आणि मित्रांनो, ही जे रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड कंपनी आहे, ही रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे आणि मित्रांनो, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. म्हणजे मित्रांनो, ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचीच सबसिडरी कंपनी आहे आणि मित्रांनो, या कंपनीने जी ही 10 रुपयाची ड्रिंकसोबत रिहायड्रेशन मार्केटमध्ये एंट्री केली आहे. या ड्रिंकचे नाव आहे रस्किक ग्लुको एनर्जी. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.